श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा। श्री गणेशाय नम। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अपहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृप्रपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्नेहस्ते सेवा नित्य करती, जाणूनी येते परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करती रात्र निशीस, होरकरी कराधिक शास्त्रासी, वेतने देऊनी ठेवले, त्या समयी मुंबापुरी विष्णुबोवा ब्रह्मचारी, प्रकृत भाषण वेदावरी, करुणी लोका उद्दिष्टे, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृप्रपोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणले, रात्रदिन नृप्रमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करती तेने अंतरी, नृप्रपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात, श्रुती करावी जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजग्रही होतीसी, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होती तया वेळी, पहावया यती ब्राह्मण, ब्रह्मचारी करतीस भाषण, काही वेदांत विषयी काढून प्रश्न करती स्वामीसी, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर यती राज हसले, मुखी काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुण्या ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकासी, लागले व्यर्थ भक्तासी, याने ढोंग माजवले, तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्पर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, येते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, परतले आपल्या स्वस्थानी, विकल्प पतला मनी, स्वामीसी तुच्छ म्हणती, नित्यनियम सारुनी, ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रस्त झाले, निद्रात लागली बुवासी, लोटली या काही नशी, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडले, आपल्या अंगावरील वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करतोसी, ऐसे पाहुनी समाचारी, खडबडूनी उठले लोकरी, बोबडी पडली वखारी, शब्द एक न बोलावे, जवळ होते ते पारशी, जागृती आली तयासी, त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नांचा वृत्तांत त्यासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडले, असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदा खदा स्वामी हसले, मग काय बोलले यतीश्वर, ब्रह्मपद तत्कार, होण्याविषयी अंतर तुझे नाही इच्छिते, तरी स्वप्नी देखून व्रचकासी, काय म्हणून भल्यासी, जरी व्यथा भय म्हणतोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तत्कार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागे ती कष्ट करणे, फुकट हाता नयेचे, बुवाप्रती पटली खून, धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेम अश्रू भरले नयन, कंठ झाला सदरीत, तया समयापासून भक्ती झडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले, इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सदा परस्तो भाविक भक्त, षष्ठम अध्याय गोढा। श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थाय नमस्तु। अध्याय 8। श्री गणेशाय नम। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जयाजी भक्तजन, विश्रमा अनंतवेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दप्तरदार, राजे रायबहादूर, शंकरराव नामक, 6 लक्षणी जहागीर तयाप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्म संबंध, उपाय केले नाना विविध, परी बाधा न सोडू, संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रदिन, गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास, सुख भोग कैचा तयास, निद्रा नयेची रात्र दिवस, चितनले पळले, केली कित्येक अनुष्ठान, तैशीच ब्राह्मण संत पूर्णी, बहुसाल धिदले दाने, आरोग्य व्हावे म्हणून, वेटले संसार सुखासी, त्रासले या भय यात्रेसी,
कृष्णवर्ण आला शरीरासी रात्र दिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. इथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटते 3 मास. एक रात्री तयास स्वप्न दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा तिथे करावी स्वामी सेवा. यती वचनाचा भाव धरावा तेने व्याधी जाय दूर. तरी ते तेथील राहिले आणखीन अनुष्ठान आरंभले. पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तुवा. हे जाणून हितगोष्टी मानसी विचारू शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगराच्या नरनारी कामधंदा करती घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगते. कित्येक प्राप्त स्थाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया स्वामर्थ चरणी जाती अंती त्वरिणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समाप्त. सदा परस्तो प्रेमवृत्त. अष्टोदशी अध्याय गोढा. श्री स्वामी चरणारविंदा नमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टोदशी अध्याय गोढा. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नम. घरोघरी स्वामी कीर्तने. नित्य होते ब्राह्मण भोजने. स्वामी नामाचे जप ध्याने अखंडित चालते. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरुनी चिंती. बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अधिक. शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धरुनी. यात्रेसी गर्दी भारी. सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पय. किती वर्णावे महिमान जिथे अवतरले परब्रह्म. ते नारी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले. आसो एशा नगरात शंकरराव प्रवेशात. आनंदमय झाले चित्त समाधान वाटे. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ती होतीच. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराय स्वामी चरणी. तरी आपला लागूनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तयाचे मन. मने मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याकी. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करील तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकराव तेसे करती. बाई अनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थूया स्वामी प्रती. कार्य आपले करीन. बाई स्वामीसी बोल वचन. हे ग्रस्त थोर कुलीन परिपूर्व कर्मे लागूनी. ब्रह्मसंबंध पिडतो तरी आता कृपा करुनी. मुक्ती करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदान समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीतून आले यतिराज तरीत. एका नूतन खाचते निजले छाती ठोकून. सेवे करी शंकररावासी. म्हणती लीला करुणी ऐशी. चुकवले तुमच्या मरणासी. निश्चित मानसी धरावा. शंकरावे तया दिवशी खाना दिला फकीरासी. आणि शिखरू दर्ग्यासी एक कपनी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामीराज अज्ञापती. बारीक वाटून निमपत्र 10 मेरे त्यात घालावे. ते घ्यावे हे औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आमची. प्रकृतीस आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंध सोडले. मग पुन्हा आनंदासी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणते व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार याचे काय करावे. महाराज अज्ञापती. गावाबाहेर आहे मारुती. तिथे चिने गच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी राहिला नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरित्र कारभारी करती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चिने गच्ची. कीर्ती शंकरावाची अजनावर राहिली.
इति श्री स्वामीचरित्र सारनामृत नाना प्रकृत कथासम सदा परस्तो भाविक भक्त नमो अध्याय गोढा। श्री स्वामी राजानमस्तु शुभम भवतु श्री रस्तु। श्री स्वामी समर्थ।